वेलकम टू द न्यू व्हिडिओ. सो आता सकाळ झाली छान. सकाळ काय आता दुपार होते आणि थोडासा उशीर झाला कारण का मम्मीला पण बाहेर जायचं होतं. त्या गेल्यानंतर थोडंसं आवरायचं होतं त्यामुळे नाश्त्याला उशीर झाला मला. सो यांना नाश्ता देऊन टाकला आहे. मम्मी बाहेर गेले, दादा पण नाही आहे. सो आता मी साठी नाश्त्याची बाकी असो. मी खूप दिवसांत मॅगी करते माझ्यासाठी कारण का खूप दिवस मी मॅगी खाल्ली नव्हती. मला म्हणून ती क्रेविंग होती. हल्ली मला खूप जास्त असं क्रेविंग व्हायला लागलं. पण मग ठीक आहे, नाश्त्याला एखाद्या वेळेस मॅगी चालते म्हणून मी आता मॅगी बनवली आहे. मॅगी खाते. मला खूप घरात पसरा पडला, तो सुद्धा आवरायचा बाकी अजून. इथे मस्त माझी गरमागरम मॅगी रेडी झाली आहे. आता मी नाश्ता करून घेते कारण का खूप उशीर झाला. तो काय आता फायनली माझं काम आवरलं म्हणजे थोडंसंच आटोपलं आहे. तरी माझ्या अजून 2 कामं पेंडिंग आहेत. तरी मी आता मशीन लावून दिली आहे कपडे वॉश होण्यासाठी. आणि दुसरं काम म्हणजे मला अजून कपड्यांच्या घडी घालायच्या आहेत आणि कपाटात ते नीट अरेंज करायचं आहे. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल थकल्यासारखं कारण का दिवसभरापासून माझ्यासारखं काम चालू आहे. मग मी असल्यावरती थोडं त्यांचा हातभार असतोच कुठे ना कुठे कामामध्ये. पण आज सगळं प्रेशर माझ्या एकटीवरती होता. स्वयंपाक झाला आहे, सगळं काम आवरून झालं आहे, पण हे 2 राहिलेत सगळं. तर मग ते आटपून घेऊ, मग जेवण करायचं आहे. अजून भरपूरशी कामं बाकी आहेत. तुम्ही आहातच सोबत, तुम्ही बघालच तसं. चला. स्वतः आपले कपडे पण आवरून झालेत. आत्ता जेवण करून घेऊ कारण का अजून खूप माझे कामं ते आलाय ना. कारण का मला अजून व्हिडिओ एडिटिंग करायची, मी अजून व्लॉग अपलोड केलेला नाही आहे. अजून मला बरेचसे काम आहेत. तर आधी जेवण करून घेऊ आणि मग एडिटिंगला बसून घेऊ. चला. जेवण मस्त साधं सिंपल आहे. मस्त गरम गरम भात आणि आखी मसुराची वरण आणि सोबत चिवडा. चला मग आधी जेवण करून घेऊ. गुड इव्हनिंग मित्रांनो. कारण का आता मी छान अशी झोप काढली आहे आणि बाहेरचं वातावरण म्हणजे इतकं भारी झालं आहे. बाहेर इतका छान पाऊस पडतो. चला मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या वातावरणामध्ये ना काही नाही, फक्त मस्त एक कप चहा, भजी, वडापाव असं काहीतरी भेटलं पाहिजे खायला. पण बाहेर इतकं कोझी वातावरण वाटतं आणि पाऊस पण इतका छान पडतो ना. तुम्हाला दाखवतो मी. पावसाचा जोर वाढतच चालला आहे. तर आता आपण मस्त चहा ठेवून घेऊ आणि बघूयात काहीतरी बनवता येतं का स्नॅक्ससाठी. नंतर आहेच बिस्किट खाऊन घेऊ. पण चहा मॅन्डेटरी बॉस. चहाने स्किप करू शकत. मी खूपदा ट्राय केलं की चहा बंद करावा, त्यापेक्षा कॉफी घ्यावी काहीतरी, पण मग नाही होत. पण चला आत्ता वेळ आहे काय, आपण चहा घेऊन टाकू. चला मग आता मस्त चहा बनवू. त्या अगोदर मी यांच्यासाठी ग्रीन टी ठेवली आहे. त्यांना ग्रीन टी देऊन टाकू, मग आपण चहा ठेवू. आता यांची ग्रीन टी पण रेडी झाली आहे. आता यांना ग्रीन टी देऊ, मग आपण आपला चहा ठेवूया. घ्या. चहा घेऊन झाला आहे. स्वयंपाक झाला आहे वेळेत कारण का मम्मी येताच आहेत तर त्यांना भूक लागली असेल. तर स्वयंपाक सगळा करून ठेवला. मी तुम्हाला दाखवते मी काय बनवले असते. मस्त वरण, भेंडीची भाजी, भात आणि भाकरी. तो मम्मीनी मला येताना क्रॉक्स घेऊन आले. मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती पण घेणं काय होत नव्हतं. पण शेवटी मम्मी घेऊन आल्या आणि मला ते खूप जास्त आवडले. माझ्या एक्सप्रेशन्स आणि अंदावर तुम्हाला समजतच असेल की मला ते क्रॉक्स किती आवडलेत. गुड आफ्टरनून मित्रांनो. सो आता मी निघाली आहे पार्लरला जायला कारण का मला थोडीशी सेल्फ ग्रूमिंग करायची होती. सो त्यासाठी चला माझं तिथे जाऊ आणि थोडंसं
करून घेऊ, मला आयब्रो वगैरे करायचे थोडेसे. तर चला मग. ओ क्यूटी म्याऊ, काय करते बाहेर? गुड इव्हनिंग गाईज. सो मी आयब्रो डन करून आली आहे. छान वाटतंय ना, कारण का मला पण एकदम छान फ्रेश फील होतं आयब्रो केल्यानंतर. कारण का खूप दिवस झाले, म्हणजे 1-1.5 महिना झाला असेल की मी पार्लरला गेली नव्हती, काही सेल्फ ग्रूमिंग केली नव्हती. पण मी आज करून आलीच, तर मला आज खूप फ्रेश फील होतं आहे. मी खूप असं भारी फील होतं आहे. सो आताच आम्ही जस्ट वडापाव खाल्ला. आता मी स्वयंपाकाची तयारी करते, कारण की मम्मींचं ऑलरेडी थोडंसं झालेलं आहे. आत्ता दादांसाठी माझ्यासाठीच थोडंसं काय ते करायचं आहे. सो आता मी विचार करते काय बनवावं. तशी भाकरी करून ठेवली आहे, भाजी पण आहे. पण मला वरण नाही तर पातळ भाजी लागतेच कंपल्सरी, आणि भात. त्याशिवाय माझं जेवण खूप इनकम्प्लीट आहे. सो मी आता पटपट वरण टाकून घेते आणि भात टाकून घेते, म्हणजे आपला स्वयंपाक रेडी. स्वयंपाक झाला आहे करून, खूप वेळचा झाला आहे. आता जेवण करून घेऊ, कारण का दादा पण आले. सो चला. सो गाईज, आता वेळ झाली आपला व्लॉग एंड करण्याची. आय होप की तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल. आज तुम्ही बघितलात व्लॉगमध्ये जसं की आज मी सेल्फ ग्रूमिंग केली. आणि आज खरं सांगू तर आज मला इतक्या दिवसानंतर खूप फ्रेश वाटतं आहे. कारण का गर्ल्स हे रिलेट करतील जास्त, की शॉपिंग केली, हेअरकट केला किंवा काही सेल्फ ग्रूमिंग केली तर त्यांना ते खूप स्पेशल वाटतं. सो आज मला तसं वाटतं आहे. आणि त्यानंतर घरातली कामं असतातच. दुपारी आज थोडेसे माझे आजी सासू आले होते, व त्यानंतर घरातले अजून थोडंसं फॅमिली मेंबर्स आले होते. सो त्यामध्ये थोडंसं बिझी होता डे. त्यानंतर एंड ऑफ द डे थोडंसं स्वयंपाक होता, जेवण वगैरे ते झालं. त्यानंतर खूप फ्री बसलेली होती, काही नव्हतं. तर म्हटलं थोडंसं आरामच करून घेऊ, कारण का असा वेळ खूप कमी भेटतो. आय होप सो की तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.